पुण्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीची वाहतूक कोंडीचा सामना हा पुणेकरांना करावा लागतोय। मी आता पुण्यातल्या या जंगली महाराज रोडवरती आहे ना, आपण या ठिकाणी पाहू शकतो या रस्त्यावर प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली आहे। कारण धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरण हे 100% भरलेलं आहे आणि याच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो बाबा भिडे पूल आहे हा पूल सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी आता हा बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या जंगली महाराज रोडला लागून असणारा बाबा भिडे पूल आहे आणि त्यामुळे या जंगली महाराज रोडवरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी या संपूर्ण जंगली महाराज रोडवरती पाहायला मिळते। साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। वाहनं अतिशय कासव गतीने पुढे सरकताना दिसतात आणि यामुळे पुणेकर हैराण होताना आपल्याला पाहायला मिळतात। याच जंगली महाराज रोडला मिळणारे इतर जे छोटे मोठे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती सुद्धा अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। पुणेकर कार्यालयीन वेळेनंतर घरी निघालेले आहेत आणि त्यांना या वाहतूक कोंडीचा आता सामना करावा लागतो आणि जोपर्यंत हा बाबा भिडे पूल बंद असणार आहे तोपर्यंत या रस्त्यावरची ही वाहतूक कोंडी कदाचित अशीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शहरात सुद्धा अनेक रस्त्यांवरती ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। आपण या संपूर्ण रस्त्यावरती वाहतूक पोलीस मात्र कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही। ही संपूर्ण जी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आपल्याला दिसत नाहीये। मात्र ज्या पद्धतीने ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्याचा मनस्ताप मात्र पुणेकरांना सहन करावा लागतोय। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।